दूध दराबाबत सर्वात मोठी बातमी आहे। गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली। 30 रुपये दराने 5 रुपये अनुदानाची घोषणा करण्यात आली। शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव मिळणार आहे। लोकशाही मराठीच्या बातमीच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय। किसान सभेला दिलेला दूध दर हा अमान्य आहे। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला आता मोठं यश आलेलं आहे। प्रति लिटर आता 35 रुपये भाव मिळणार आहे। 90 लाख लिटर दूध हे पाउच पॅकिंगने संबंध महाराष्ट्रात वितरित होतं। यांनी मात्र केवळ पावडर प्लांटवाल्यांना अशा प्रकारचं अनुदान दिल्यामुळे जे दूध वितरण करणारे पाउच पॅकवाले आहेत ते अशा प्रकारे 30 रुपयाचा भाव देतील असं मला वाटत नाही। 30 रुपये दूध उत्पादकांना संघांनी द्यावे आणि 5 रुपयाचं अनुदान असं 35 रुपयाचा प्रस्ताव त्यांनी जो ठेवलाय तो अपुरा आहे। त्यामुळे हे पाउच पॅकवाले हा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत ही उघड परिस्थिती आहे। आम्ही आवाहन करतोय की त्यांनी याच्यावर पुनर्विचार करावा आणि अनुदानाचं नाटक न करता सरळ दूध उत्पादकांनाच कशा प्रकारे 40 रुपये मिळतील यासाठी प्रयत्न करावे। तर या संदर्भात सविस्तर आणि ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी संदीप भुजबळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदीपजी, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर शेतकरी राजा बळीराजा नेहमीच अडचणीत आहे। काही वेळी ओला दुष्काळ, काही वेळी सुका दुष्काळ, तर जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादन केलं जातं। मात्र त्या संदर्भात सुद्धा 55 ते 60 रुपये दर असतानाही शेतकऱ्याच्या पदरात केवळ 27-28 रुपये पडतात। या संदर्भात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। लोकशाहीच्या बातमीच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय। या संदर्भात काय सांगाल सविस्तर? कारण लोकशाही मराठीनं खूप मोठा जो मुद्दा आहे शेतकऱ्यांचा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा, जवळपास 10 ते 15 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, तो महाराष्ट्रासमोर मांडला। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून लोकशाही मराठीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यानंतर दुष्काळामध्ये त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, हा सगळा मोठा मुद्दा मांडला। आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो 27 रुपये, 25 रुपये, 26 रुपये जो 3.5 फॅट आणि 8.5 SNFला मिळतोय भाव, तो भाव जो आहे तो महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या समोर आपण मांडला की हा दुधाचा दर अतिशय कमी मिळतोय। आणि ही गोष्ट राजकारण्यांच्या लक्षात आल्या, विशेषतः सरकारच्या लक्षात आल्यानंतर गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची जी समस्या लोकशाहीनं मांडली त्याची दखल घेण्यात आली आणि शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात आलं। आता हा प्रश्न 5 रुपयाच्या अनुदानाने आणि 30 रुपयांच्या भावाने सुटणार आहे का? तर तो सुटणार नाही आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा जवळपास 35 रुपये नव्हे तर 40 रुपये, 42 रुपये हमी भाव हवा आहे। कारण दुधाची जी विक्री आहे, गाईच्या दुधाची जी विक्री आहे ती 54 रुपयांपासून 60 रुपये प्रति लिटरनी मुंबई, पुण्यामध्ये आणि शहरांमध्ये होते आहे। त्यामुळे दूध उत्पादक कंपन्या असतील, दूध उत्पादक संघ असतील, ते हमी भाव द्यायला त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांच्यावर सरकारचा किंवा कुणाचा दबाव नाही आहे, म्हणून हा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही। आणि त्याची जी दबावाची भूमिका आहे ती लोकशाही मराठीनं पार पाडलेली आहे। आणि सरकार आता कुठंतरी तयार झालेलं आहे की सरकारने 27 रुपयाचे 30 रुपये केलेले आहेत। 30 रुपयाच्या खाली दर दिला तर त्याच्यावर कारवाई होईल आणि 5 रुपये अनुदान म्हणजे जवळपास 8 रुपये प्रति लिटर जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खिशात मिळणार आहेत प्रति लिटर, आणि तो लोकशाही मराठीमुळे मिळणार आहे। नक्कीच संदीपजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।